आपल्या भारत देशात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत। या 12ही ठिकाणी भगवान शिवशंकराचे वास्तव्य असल्याचे पुराणात सांगितले जाते। शिवस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण आजही पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातात। त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या द्वारे भारत देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असणारे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची सखोल माहिती पाहणार आहोत। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे ठिकाण भारत देशातील मध्य प्रदेश या राज्यात उज्जैन या शहरात स्थित आहे। मोठ्या शहरांपैकी एक असणारे उज्जैन हे शहर शिप्रा नदी किनाऱ्यावर वसलेले आहे। उज्जैन हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। कुंभमेळा याच शहरात होतो। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाकालेश्वरचा इतिहास तर जाणून घेणार आहोतच, पण या मंदिराविषयीच्या 10 रोमांचक गोष्टीही जाणून घेणार आहोत। महाकालेश्वर मंदिराच्या बाजूला रुद्रसागर नावाचा तलाव आहे। हे महादेवाचे देवस्थान स्वयंभू प्रकारातील असून हे मंदिर पेशवाई काळात बांधले आहे। पूर्वीचे मंदिर इसवी सन 1235 दरम्यान इल्तुमिश या दिल्लीच्या मुस्लिम हुकुमशहाने हे मंदिर पूर्णतः उद्ध्वस्त केले होते। यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1734 ला मराठा साम्राज्याचे सरसेनापती राणोजी शिंदे यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात केला। जवळपास 8व्या शतकात उज्जैन येथे मराठा साम्राज्य स्थापित झाले। उज्जैन नगरीचा संपूर्ण कारभार पहिले बाजीराव पेशवे यांच्या अधिपत्याखाली होता। नंतर हा कारभार त्यांनी त्यांचे अत्यंत विश्वास असणारे सरसेनापती राणोजी शिंदे यांच्यावरती सोपवले। 18व्या शतकाच्या सुमारास महाकालेश्वर मंदिर अत्यंत मजबूत पद्धतीने बांधले गेले। काही वर्षांनी या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन तसेच बांधकामातील दुरुस्त्या राणोजी रावांचे चिरंजीव महादासजी शिंदे यांनी केल्याची इतिहासात नोंद आहे। महाकालेश्वर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून हे एक ज्योतिर्लिंग व शक्तिपीठ म्हणून सुद्धा ओळखले जाते। देशातील 18 महाशक्तिपीठांपैकी एक असा या मंदिराचा उल्लेख केला जातो। जेव्हा भगवान शिवशंकराने आपल्या सती नामक पत्नीचे प्रेत घेऊन रागाच्या भरात प्रचंड मोठा तांडव केला, तेव्हा त्यांच्या पत्नीच्या शरीराचे 51 तुकडे या पृथ्वीवर पडले। या सती मातेच्या शरीराच्या तुकड्यांपैकी त्यांचे ओठ या ठिकाणी पडल्यावर त्या ओठांच्या तुकड्यात माता भगवती यांनी स्वतः प्रवेश केला। तेव्हापासून येथे महाकाली हे शक्तिपीठ उदयास आले। एवढंच नाही तर तांत्रिक विद्यामंत्रांसाठी हे मंदिर महत्वपूर्ण मानले जाते। भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या विशेष अशा महाकालेश्वर मंदिराचे वैभव अत्यंत महान आहे। या मंदिराचे वर्णन अनेक पुराणात केलेले आहे। श्री व्यास ऋषीपासून ते कवी कालिदास, राजा भोज तसेच वनभट्ट यांसारख्या महान विभूतींनी मंदिराचे महत्व आपल्या लेखणीतून वर्णिले आहे। एकेकाळी आताचे उज्जैन शहर हे पूर्वी अवंतिका नगरी या नावाने प्रचलित होते। या नगरीत चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता। तो महादेवाचा प्रचंड मोठा भक्त होता। नियमित रूपाने महादेवाची पूजा आराधना करायचा। असा एकही दिवस जात नसे की त्या दिवशी राजाने महादेवाची पूजा केली नाही। अशा या शिवभक्त चंद्रसेन राजाच्या अवंतिका नगरीवर इतर राज्यातील राजाने आक्रमण केले। तेव्हा चंद्रसेन राजाचा राजवाडा शत्रूंनी संपूर्ण नष्ट केला। त्यावेळी या संकटातून वाचण्यासाठी राजाने महादेवाची मनापासून प्रार्थना केली आणि महादेव प्रत्यक्ष प्रकट झाले व त्यांनी चंद्रसेन राजाच्या संपूर्ण शत्रूंचा वध केला। या संकटातून त्यांनी चंद्रसेन राजाला वाचवले। ज्यावेळी महादेवांनी चंद्रसेन राजाच्या सर्व शत्रूंचा वध केला, तसेच क्रोधित होऊन त्या सर्वांच्या मृतदेहाची राख आपल्या शरीराला फासली आणि त्यांनी त्यांचा क्रोध शांत केला। तेव्हापासून महाकालेश्वर महादेवाला महाकाल या नावाने ओळखले जाते। या घटनेपासूनच महाकाल यांची भस्म आरती केली जाते। आजही कुठलेही शुभ कार्य करायचे असेल तर या भागातील सर्व लोक अगोदर महाकाल यांचा आशीर्वाद घेतात। महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणतात। शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते। राम मंदिर घाटाचे हिंदूंसाठी मोठे धार्मिक महत्व आहे।
कारण हे 4 ठिकाणांपैकी एक आहे जिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो। कुंभ उत्सवाच्या संदर्भात हे सर्वात प्राचीन स्नान घाटांपैकी एक मानले जाते। मेगा कुंभ उत्सवाच्या दरम्यान लाखो लोक या ठिकाणी भेट देतात, कारण असा विश्वास आहे की येथे स्नान केल्याने तुमची सर्व पापे धुवून जाऊ शकतात। राम मंदिर घाटातून सूर्यास्त पाहणे तुमच्या अनुभवाचे सर्वात चित्तथरारक दृश्य असते। उज्जैनमधील कुंभमेळा हे एक हिंदू तीर्थ आहे, ज्यात हिंदू आणि जगभरातील लोक एकत्र येऊन या पवित्र नदीत स्नान करतात। हा मेळा दर 12 वर्षातून एकदा भरतो। हरिद्वार मधील गंगा नदी, नाशिक मधील गोदावरी नदी, अलाहाबाद मधील गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम आणि उज्जैन मधील शिप्रा नदी ही या प्रचंड आनंदोत्सवाची मुख्य ठिकाणे आहेत। महाकालेश्वर या मंदिराची महानता एकूण इथे दर्शनासाठी संपूर्ण भारतातील अनेक राज्यातून भाविक येत असतात। महाशिवरात्रीच्या पर्व काळात या ठिकाणी अत्यंत गर्दी असते। आणखी एक विशेष बाब म्हणजे उज्जैन येथे कुंभमेळा भरतो। त्या काळात सुद्धा अनेक भाविक भक्त उज्जैन येथे येत असतात। दर आठवड्यातील सोमवार, श्रावण महिना तसेच भाद्रपद महिन्याच्या काळात या ठिकाणी भाविकांची अचाट गर्दी होत असते। श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी महाकालेश्वर येथे दिव्य पालखी सोहळा असतो। शाही सावरी नामक पालखीतून भगवान महाकाल यांची मिरवणूक काढण्यात येते। या उत्सवात देखील अनेक भाविक सहभागी होतात। उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जे सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे अतिशय खास ज्योतिर्लिंग आहे। कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी धार्मिक धारणा आहे। आज आम्ही तुम्हाला महाकाल मंदिराशी संबंधित काही 10 रंजक गोष्टी सांगणार आहोत। चला तर पाहूया। 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनचे महाकाल मंदिर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे। भगवान यमराज दक्षिण दिशेला आहे, ज्याला कालचा स्वामी देखील म्हणतात, म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकाल मंदिर देखील म्हणतात। दर सोमवारी महाकाल मंदिरात निर्वाणी आखाड्यातील ऋषी आणि संतांकडून भस्म आरती केली जाते। प्रथम भगवान महाकाल यांना थंड पाण्याने आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांना पंचामृताने अभिषेक केला जातो। राख तयार करण्यासाठी पिंपळाची पाने, शेणाची पोळी, मनुका आणि पलाश यांची पाने जाळून महाकालाची आरती केली जाते। मंदिराची भस्म आरती ही पाहण्यासारखी असते। ही आरती पहाटे 4 वाजता होते। हरसिद्धी मातेचे मंदिर उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून काही अंतरावर देवी सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे। ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ जवळ असल्याने या मंदिराचे महत्त्व अधिक वाढते। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे हजारो वर्ष जुने आहे। या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्य यांनी त्यांच्या कारकिर्दीत केला होता असे म्हणतात। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग 3 भागात विभागले आहे। खालच्या भागात महाकालेश्वर, मधल्या भागात ओंकारेश्वर आणि वरच्या भागात श्री नागचंद्रेश्वर मंदिर आहे। श्री नागचंद्रेश्वर शिवलिंग फक्त नागपंचमीच्या दिवशीच दिसते। या दिवशी नागचंद्रेश्वर लिंगाच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात। महाकालला उज्जैनचा राजा देखील म्हणतात। धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्यच्या राजवटीनंतर कोणताही राजा येथे रात्रभर राहिलेला नाही। ज्याने हे धाडस केले त्याला घेऊन मारण्यात आल्याचे सांगितले जाते। त्यामुळे आजपर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान उज्जैनमध्ये रात्र घालवत नाही। आकाशे तारकेलिंगम पटले हटकेश्वर मृत्यूलोकच महाकाल तंत्रलिंग नमोस्तुते। शिवाच्या या मंत्रानुसार आकाशात 3 जगे आहेत। आकाश, अधलोक आणि मृत्यू तारकालिंग हा आकाशलोकाचा स्वामी, अधलोकाचा हातकेश्वर आणि महाकाल हा मृत्यूलोकाचा स्वामी आहे असे म्हटले जाते। महाकाल पालखी दरवर्षी श्रावण महिन्यात काढली जाते। असे म्हटले जाते की या दिवशी भगवान महाकाल उज्जैनला भेट देण्यासाठी पालखीत बसून शहराच्या सहलीला निघतात। महाकाल पालखी शिप्रा नदीच्या काठी प्रवासाला सुरुवात करून उज्जैनचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात परततात। महाकालच्या गर्भगृहात माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती विराजमान आहेत।
भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी उज्जैन येथील ऋषी संदीपनी यांच्या आश्रमात शिक्षण घेतले, जिथे कृष्णाची सुदामाशी मैत्री झाली. महाकाल मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक संदीपनी ऋषीच्या आश्रमाला नक्कीच भेट देतात. हिवाळ्यात उज्जैनला भेट देणे सर्वोत्तम मानले जाते. तुम्ही घेतल्यात का उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन? घेतलं नसेल तर नक्की भेट द्या. आणि आम्ही तुम्हाला दिलेली ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. जय महाकाल.